शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मान्सूनची चाहूल लागलेली असून अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण भारतवर्षासाठी वरदान असलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मान्सून अंदमानातील आगमनासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे. खतांवरून खतखत, रासायनिक खत वापर कमी करण्याच्या पंतप्रधानांच्या आव्हानांमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. युरियाच्या जागतिक किमतीमध्ये मोठी उसळी. अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळालेला असून बियाणे दर्जाच्या सोयाबीनला 7,500 रुपयांपर्यंत दर मिळतोय. चहा ते केळी विक्रेत्यांपर्यंत पोहोचली डिजिटल क्रांती. QR कोडवरती भर दिली जाते. छोटे व्यावसायिक सुद्धा हायटेक झालेले आहे. राज्यामधील 71,000 रुग्णांवरती वेळेमध्ये उपचार. 108चा आधार मिळतोय. गत 3 वर्षातील ही स्थिती असून राज्यभर मोफत रुग्णवाहिका सेवा. मोठा अनर्थ टळला. काटकसरने 17 लाख कोटी रुपये बुडालेले असून सेन्सेक्स 1,456 अंकांनी कोसळलेला आहे. रुपया जोरदार आपटलेला असून कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय बाजारभाव दबावामध्ये आहे. वाढत्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता व्यक्त होते. वाढत्या मशागतीच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. डिझेल दरवाढ, मजूर टंचाई, वाढलेल्या भाडेदराचा फटका बसतोय. चमकदार दाणे उगवतील याची खात्री कोण देणार? बीज प्रक्रियेवरती हवाभर. उगवणी चाचणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. जनगणनेमध्ये खोटी उत्तरे, माहितीस नकार दिल्यास अदाखलपत्र गुन्हा दाखल होणार. प्रज्ञकांना प्रश्नाची उत्तरे देणे बंधनकारक, अन्यथा होऊ शकतो दंड. जनगणना प्रक्रिया पारदर्शक. डिजिटल हजेरीचा मजुरांना फास बसतोय. चाचकटींमुळे विहिरींसह घरकुलांची कामे ठप्प झालेली आहे. रोजगारांवरती गदा. रोजगार सेवकांचा संप. जुनेच नियम लावण्याची मागणी. एल निनोमुळे पाऊस दगा देणार. जलताराने भूजल पातळी वाढणार. कमी पावसाचा धोका निर्माण होतोय. खरीप हंगामावरती संकटाचे सावट असून नैसर्गिक पद्धतीने जिरवा जमिनीमध्ये पाणी. वाशिम जिल्ह्यातील 18,378 शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले आहे. केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना ना रेशन ना पैसे, कागदपत्रांची पूर्तता नाही. एकाच दिवसामध्ये क्विंटल मागे 1,300 रुपयांनी दर घसरलेले असून हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहे. कळवणला RTEसाठी चक्क बनावट कागदपत्रे. भाडेकरार, उत्पन्नाचे दाखले चुकीचे असून 50% प्रवेश झाले रद्द. केवळ 48 विद्यार्थ्यांना प्रवेश. 49 जागांसाठी वेटिंग लिस्ट लागणार. कसमादे परिसरामध्ये खरीप पूर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी तयारीमध्ये व्यस्त आहेत. नांदगाव तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला तरी खरीप हंगामही धोक्यामध्ये सापडलेला आहे. मका, लाल कांदा, सोयाबीन, कापूस, बाजरी यासारख्या नगदी पिकांकडे कल वाढलेला आहे. मराठवाड्यामध्ये तब्बल 93,000 घरांना 0 रुपये वीज बिल. 341 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच. भाव घसरल्याने 600 गोणी कांद्यास संतप्त शेतकऱ्याने शेतामध्येच लावली आग. धाराशिव बाजारपेठेमध्ये कांद्याला प्रति किलो मिळतोय 1 रुपयांचा दर. पंतप्रधानांच्या आव्हानानंतर सुद्धा सोने खरेदी. हिंगोली सराफ बाजारामध्ये गर्दीची झळाळी. लग्नसराई अधिक मासानिमित्त सोने चांदी खरेदीला नागरिकांची मिळते पसंती. हिंगोली जिल्ह्यातील 28 गावांना नव्या विंधन विहिरींना मिळाली मंजुरी. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. घनसावंगी तालुक्यामध्ये पूरग्रस्तांची 10,000ची मदत अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये आलेल्या गोदावरी महापुरामुळे संसारोपयोगी साहित्यांचे झाले होते मोठे नुकसान. बाणेगाव धरणामध्ये केवळ 32% पाणीसाठा असून बाष्पीभवनाचा फटका बसतोय. सध्या 12 गावांना तात्पुरता दिलासा. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी. ग्रामीण भागातील सुरक्षेला मिळणार बळ. लातूर जिल्ह्यामध्ये 554 पोलीस पाटलांची पदभरती. धाराशिव जिल्ह्यामधील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा. विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले. खरीप 2025च्या विम्यामधील पेच सुटला. मुबलक पाणी असून सुद्धा विजयभावी शेतामध्ये पीक जळतंय. परंडा परिसरामध्ये परंडा तालुक्यातील शेतकरी सुद्धा हवालदिल झालेले आहे. धानपीक जमीनदोस्त झालेले असून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. आंधळगाव परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे.
वाळूसाठी नदीपात्रामध्ये बुलडोझर, उपशाच्या नावाखाली नद्यांची लूट होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 74 घाटांचा लिलाव, वैनगंगा, वर्धासह 8 नद्या आणि 4 नाले प्रभावित झालेले आहेत. प्रतिबंधित कापूस बियाणे विक्रीसाठी तेलंगणाचे रॅकेट सक्रिय झालेले आहे. कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी होत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळलेला आहे. मका उत्पादक शेतकरी वाऱ्यावरती. केवळ एकाच केंद्रावरती खरेदी गोदामाची समस्या निर्माण झालेली आहे. लिंगा, लाडी परिसरामध्ये गारपीट झालेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. जलजीवन मिशनला निधीचा दुष्काळ. कंत्राटदार आले मेटाकुटीला. राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. तेजस्विनीवरती प्रशासक. टेस्ट ऑडिटमधून बाहेर येणार घोड. कोट्यावधी रुपये पडले अडकून. ठेवीदारांची DDR कार्यालयाकडे धाव घेण्यात आली. बँक अध्यक्षाविरुद्ध नागपुरामध्ये सुद्धा गुन्हा. पोलिसांकडून शोध सुरू. सुडकुडच्या सदाशिव कतगर यांचे भाताचे हेक्टरी 135 क्विंटल उत्पादन. खरीप पीक स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. खड्डा काढा, पाणी साठवा, 5,000चे अनुदान मिळवा. शासनाची जलतारा योजना. भूजल पातळी वाढवण्यास होणार मदत. केळीबागांना ताप. उत्पादनामध्ये 35% घट होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. विम्याचा मिळणार आधार. जळगावमध्ये एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यामध्ये अधिक तडाखा बसलेला आहे. यावलसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू झालेले आहे. नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. साठवण तलावामध्ये पाणी दाखल. अधिकाऱ्यांकडून पाहणी. पाचोरा तालुक्यात ATMमध्ये खडखडाट. शेतकऱ्यांचे हाल वाढलेले आहे. रोख रकमेअभावी ATM बंद पडलेले आहे. पीक कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वनियोजन मार्गदर्शन. तिलाली शिवारामध्ये माती नमुने काढण्याचे प्रात्यक्षिक. धरण उशाला, कोरड घशाला. अमरावती प्रकल्प ठरतोय मृगजळ. कापूस लागवड संकटामध्ये सापडलेली आहे. 50 फूट खोल विहिरींनी मे महिन्यामध्ये तड गाठलेला आहे. उशाशी धरण. तरी एरंडोलकरांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळतंय. एरंडोल तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या गावांना 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण. नंदुरबार शहरातील 105 घरांचे कामे प्रगतीपथावरती. घरकुलांना आली गती. वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावरांचे आरोग्य धोक्यामध्ये सापडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. रांजणी परिसरामध्ये यंदा सुद्धा शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल वाढलेला आहे. आखराडेमध्ये पीक काढणीनंतर पक्ष्यांची गर्दी होते. आखराडे परिसरामध्ये निसर्ग साखळींचे सुंदर दृश्य दिसून येते. ऊसाचे थकीत पेमेंट मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. बैठकीमध्ये आश्वासन देऊन सुद्धा पेमेंट नाही. 42 अंश तापमान. खरीप पूर्व मशागतीसाठी बळीराजाची कसरत सुरू झालेली आहे. कन्नड तालुक्यामध्ये बाजारपेठेत शुकशुकाट. मजूर टंचाई. कूलर पंख्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील 338 गावे वाड्या व्याकुळ झालेल्या आहे. 113 टँकरद्वारे प्रशासन भागवते 1.5 लाखांवरती नागरिकांची तहान. थांबता थांबेना. शेतीमाल भावाची घसरण. उत्पादकांकडून खरेदी कमी दराने. व्यापाऱ्याकडून विक्री मात्र तेजीने होते. महाडीबीटी मार्फत खरीप बियाणे योजना सुरू करण्यात आलेली आहे. 15 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले गेले आहे. बियाणांवरती 50 ते 100% अनुदान मिळते. जोरवे परिसरामधील कृषी पंपांचा वीज प्रश्न मार्गी लागलेला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या सूचनेनंतर महावितरणाचे आश्वासन. 93,000 ग्राहकांच्या घरावरती सौर ऊर्जा प्रणाली. मराठवाड्यामध्ये PM सूर्यघर योजनेस प्रतिसाद मिळतोय. युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलदर भडकलेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये रोज 150 टन तेलाची आवक झालेली असून तुटवडा वाढल्याने दरामध्ये तेजी. आणखी दरवाढीचे संकेत. नीट UG परीक्षा रद्द. पेपरफुटीच्या आरोपानंतर NTAचा निर्णय. तपास CBIकडे. नाशिकमधून विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. 22 लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय. मे अखेर. राज्य सरकारची तयारी सुरू झालेली आहे. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार 50,000 रुपयांचे अनुदान. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. पीक विमा 12.2 कोटी रुपये मंजूर. आमदार काळे. पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील 49 धरणांमध्ये 43.59% पाणीसाठा. लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने गाठला तळ. तापमान पुन्हा वाढणार. आंब्याचा राजा. सामान्याच्या आवक्यामध्ये. किरकोळ बाजारामध्ये आकारानुसार 700 ते 900 रुपये डझन. तुती लागवडीकडे वाढता कल. 46 शेतकऱ्यांची नोंदणी. किनवट तालुका. रेशीम उद्योगामुळे ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा मिळत आहे.
एप्रिल महिन्याचे रेशन रखडलेले असून 45 रास्तभाव दुकाने धान्यविना उन्हामध्ये नागरिकांची परवड होते. शासनाच्या 3 महिन्याच्या एकत्र वितरण आदेशाला हरताळ. जालना जिल्ह्यातील 67 प्रकल्पांमध्ये केवळ 29.67% उपयुक्त पाणीसाठा, 12 प्रकल्पांची पाणी पातळी 0 ते 25% 2 लघु प्रकल्प कोरडे ठाक. जालना जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा चटका बसतोय. 3 तालुक्यातील 73,000 लोकसंख्येची तहान टँकरवरती 44 टँकरद्वारे 80 खेपातून तहान भागवण्याची कसरत होते. मुबलक पाणी असून सुद्धा विजयाभावी पिके करपू लागल्याने नुकसान झालेले आहे. महावितरणाला माजी सैनिकाचा आत्मदहनाचा इशारा दिला. स्वाधारच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू आहे. अनुदानाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करली जाते. FRP वाढली, बेस वाढीने लुटली, ऊसदर वाढीने मृगजळच, वास्तव उत्पादन खर्चाचा अजिबात नाही विचार. कांद्याला 500 ते 1700 रुपयांचा दर मिळतोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीचा आधार, आवक जादा असून सुद्धा दर मिळतोय समाधानकारक. कांद्यासाठी बळीराजाची जीवघेणी धावपळ होते. उन्हाचा कहर, कांदा वखारीची लगबग, धरती भाजली पण आशेची पालवी जिवंत आहे. मुळा धरणावरील वीजपुरवठा बंदीला विरोध होतोय. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्राजक्त तनपुरे उतरले मैदानामध्ये. आता 10 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज, सहकारी विभागाचे नवे परिपत्रक, पतसंस्था व्यवस्थापनामध्ये संभ्रम निर्माण होतोय. थकबाकीमधील संस्थांना कर्ज वाटपावरती निर्बंध. अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या आंब्याचा बाजार धुळीस मिळतोय. खानावसह खांबेवाडीमध्ये पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले. खालापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले. अवकाळीमुळे कर्जत, खालापुरामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. रायगड जिल्ह्यातील पहिला ऊसपीक प्रयोग वादळामध्ये जमीनदोस्त झाला. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या, मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.